श्री स्वामी समर्थ. मीन राशी 27 एप्रिल ते 3 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात कोणते नवीन बदल घडतील? करिअरमध्ये प्रगती होईल का काही अडथळे यातील? आर्थिक स्थिती मजबूत होईल की खर्च वाढतील? प्रेमसंबंधात गोडवा टिकेल का काही गैरसमज निर्माण होतील? कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील का थोडी चिंता वाढेल? अविवाहितांना नवीन नात्याची सुरुवात होईल का? चला जाणून घेऊया मीन राशीचे सविस्तर साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मीन राशीसाठी हा आठवडा भावनिक आणि प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. या काळात तुमची अंतर्ज्ञान शक्ती अधिक सक्रिय राहील, ज्यामुळे योग्य निर्णय घेण्यात मदत होईल. काही जुने प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे, तर नवीन संधीही तुमच्यासमोर उभ्या राहतील. तुमच्या मनात अनेक विचार आणि योजना असतील, पण त्यांना योग्य दिशा देण्यासाठी संयम आणि शिस्त आवश्यक आहे. नातेसंबंध, काम आणि वैयक्तिक जीवन यामध्ये संतुलन राखणे हा या आठवड्याचा मुख्य मुद्दा असेल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास अनेक गोष्टी तुमच्या बाजूने घडतील. करिअर आणि व्यवसाय. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीला ओळख मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. काही जणांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. व्यवसायात थोडी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कोणताही मोठा निर्णय घेताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. भागीदारीत काम करत असाल तर पारदर्शकता ठेवा. सातत्य ठेवल्यास नफा हळूहळू वाढेल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा मध्यम स्वरूपाचा राहील. उत्पन्नाचे स्रोत स्थिर राहतील, पण खर्चांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करताना घाई करू नका. बचत करण्यावर भर दिल्यास भविष्यात फायदा होईल. काही जुन्या देणग्या किंवा अडकलेले पैसे परत मिळू शकतात. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधात थोडी भावनिक चढउताराची परिस्थिती निर्माण होऊ शकते. जोडीदारासोबत गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट संवाद ठेवा. वैवाहिक जीवनात एकमेकांना समजून घेणे गरजेचे आहे. छोट्या गोष्टींवरून वाद होण्याची शक्यता आहे, पण संयम आणि प्रेमाने परिस्थिती सुधारू शकता. कौटुंबिक जीवन. कुटुंबामध्ये मिश्र वातावरण राहील. काही क्षण आनंदाचे असतील तर काही वेळा तणाव जाणवू शकतो. मोठ्यांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. घरातील जबाबदाऱ्या वाढू शकतात, पण त्या व्यवस्थित पार पाडल्यास समाधान मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवणे तुमच्यासाठी मानसिक शांती देईल. अविवाहितांसाठी. अविवाहितांसाठी हा आठवडा थोडा विचारपूर्वक निर्णय घेण्याचा आहे. नवीन ओळखी होतील, पण लगेच कोणत्याही नात्यात गुंतण्याऐवजी वेळ घ्या. योग्य व्यक्तीची निवड करताना मनासोबत बुद्धीचा वापर करा. काहींना जुने प्रेम पुन्हा परत येण्याची शक्यता आहे. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल. गुरूंचे मार्गदर्शन घेतल्यास चांगले परिणाम मिळतील. नियमितता ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात तुमचा कल अध्यात्माकडे अधिक वाढेल. ध्यान, जप किंवा प्रार्थनेमुळे मन शांत राहील. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. सकारात्मक ऊर्जा मिळाल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. प्रवास. प्रवासाचे योग दिसत आहेत, पण थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणांसाठी प्रवास होऊ शकतो. प्रवासात थोडा थकवा जाणवेल, त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. योग्य नियोजन केल्यास प्रवास आनंददायी ठरेल. उपाय. दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करा. गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान करा. गायीला चारा घालणे शुभ ठरेल. मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घ्या आणि मनोकामना व्यक्त करा. मीन राशीसाठी हा आठवडा मिश्र स्वरूपाचा असला तरी अंतर्मनाची ताकद आणि योग्य निर्णयक्षमतेमुळे तुम्ही अनेक गोष्टी आपल्या बाजूने वळवू शकता. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील, पण त्यासाठी अधिक लक्ष आणि सातत्य आवश्यक राहील. व्यवसायात सावध पावले उचलल्यास हळूहळू स्थिरता आणि नफा मिळू शकतो. आर्थिक बाबतीत थोडी शिस्त पाळणे गरजेचे आहे. उत्पन्न ठीक राहील, पण खर्च वाढण्याची शक्यता असल्याने नियोजन महत्त्वाचे ठरेल. प्रेम आणि वैवाहिक जीवनात समजूतदारपणा आणि संयम ठेवल्यास नात्यांमध्ये गोडवा टिकून राहील. कौटुंबिक वातावरण कधी आनंददायी तर कधी थोडे तणावपूर्ण राहू शकते, त्यामुळे शांतता आणि समजूतदारपणा राखणे आवश्यक आहे. अविवाहितांसाठी नवीन ओळखी येतील, पण योग्य निर्णय घेण्यासाठी वेळ घेणे फायद्याचे ठरेल. हा आठवडा तुम्हाला संयम, आत्मविश्वास आणि योग्य नियोजन यांची शिकवण देणारा आहे. सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोरावर तुम्ही या काळात स्थिरता आणि समाधान मिळवू शकता. मीन राशीसाठी हा आठवडा थोडा चढउताराचा असला तरी प्रगतीकडे नेणारा आहे. करिअरमध्ये संधी मिळतील, पण आर्थिक बाबतीत सावधगिरी आवश्यक आहे. नातेसंबंधात समजूतदारपणा ठेवल्यास आनंद टिकेल. थोडा संयम, योग्य निर्णय आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास तुम्ही या आठवड्यात चांगले यश आणि मानसिक समाधान मिळवू शकता. धन्यवाद.